सुट्ट्यांमध्ये आम्ही गावी आलो होतो आणि मग इकडे एक दिवस आम्ही ठरवलं की आज आपण बॅडमिंटन खेळायचा। इकडे सगळं मोकळं रान असल्यामुळे हवा खूप जोरात येत होती आणि बॉल इकडे तिकडे जात होता आणि आम्ही पण खूप वर्षानंतर बॅडमिंटन खेळत होतो। बहुतेक शाळेत असताना आम्ही खेळलो, त्यामुळे दोघे भावांना पण आम्हाला बॅडमिंटन बरोबर खेळता येत नव्हता। तरी काही काळानंतर मग आम्हाला ते खेळायला जमलं। हवा खूप जोरात चालू असल्यामुळे एकमेकांना पास करता येत नव्हता। संध्याकाळची वेळ आहे आणि आमचे घर शेताच्या कडेला असल्यामुळे पशुपक्षींचा अत्यंत कोकिळ असा आवाज ऐकायला भेटतो, जो शहरात कधीच असा ऐकायला भेटत नाही। त्यामुळे संध्याकाळ अत्यंत असं सुखमय झाली आहे। हा सामना आमच्या लहान भावाचा आणि आमच्या घरातल्या चिमुकलीच्या या दोघांमध्ये चालू आहे। दोघांकडून अतिशय जोरदारपणे प्रयत्न चालू आहेत। बघू कोण जिंक। खेळ चालू असताना या चिमुकलीला पाणी जरी प्यायचं असेल तरी बॅडमिंटन घेऊन पळते। ही पाणी पिऊन ही मुलगी परत आली आहे आणि खेळ पुन्हा सुरू झालेला आहे। खूप वर्षानंतर हा खेळ मजेसाठी खेळत असल्यामुळे कोणीही या खेळामध्ये परफेक्शन नाही आहे, त्यामुळे कोणालाही हा खेळ बरोबर खेळता येणार आणि ही चिमुकली आमच्या सर्वांवर भारी पडते। ही आऊट झाली तरी बॅडमिंटन काय पास करत नाही आणि बॅडमिंटन तिचाच असल्यामुळे आम्हालाही तिचे हट्ट पूर्ण करावे लागतात, नाहीतर हा सामनाच बाद होईल। हे काका पुतणी एकमेकांना अत्यंत प्रिय आहेत आणि यांच्यात खूप चांगला बॉन्ड आहे, त्यामुळे हिला अजून आपल्या काकांसोबत खेळायचं आहे। सो ही मध्ये मध्ये डिस्टर्ब करत आहे की समोरचा प्लेयर लवकर आऊट झाला तर ती जाऊन खेळेल। आणि हे बघा, ही तिची प्रतीक्षा संपली आहे आणि ती हा जोरदार खेळ त्याच्या शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि हे आता आपल्याला बघावे लागेल की या सामन्यात कोणाचा पराभव होतो। दोन्हीकडून जोरात चालू असलेल्या खेळात या चिमुकलीचा पराभव झालेला आहे।